नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉग्स. मित्रांनो, आज मी आलो आहे शिमग्यासाठी. गावी आलो आहे आणि मी माझ्या गावी नाही गेलो. या टायमाला मी आलो आहे बहिणीच्या गावी रत्नागिरीमध्ये. सकाळी 6 वाजता आम्ही इथे पोचलो आहे. रात्री ट्रेनने आलो होतो. सगळे उठलो आहे, नाश्ता करतो आहे आणि चहा पिऊन आहे ना आम्हाला सकाळी सकाळी जायचं आहे. थोडंसं मच्छीचं वगैरे काहीतरी बंदोबस्त करायचा आहे. शुक्रवार आहे. जेट्टीवर जायचं. हां, मार्केट आहे की जेट्टी आहे? ठीक आहे, जेट्टी आहे. जेट्टीवरती मच्छी मिळते, तर बघू तिकडनं काहीतरी मच्छी घेऊन येऊ. शुक्रवार आहे तर आणि गावी आल्याच्या नंतर मच्छी खायचा आनंद हा वेगळाच असतो. चला नाश्ता वगैरे करू. सकाळ सकाळ चहा आणि चहाचा आनंद हा फक्त गावी आल्यावरतीच मिळतो. मुंबईला मला चहा प्यायला काय एवढं खास आवडत नाही. 1 कप चहा गावी आल्याच्या नंतर. अरे हा कसला झाड आहे? अरे जामून आहे ते मित्रांनो. हे बघा, जामून नाही. तुम्ही बघितलं असेल, जाम म्हणून एक फळ येतो. मी नंतर तुम्हाला दाखवेन काढून. आता थोडं घाईमध्ये आहे. दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये. खूप आले, पूर्ण झाड भरलंय. नंतर काढतो. छान लागतं ते खायला. अजून काय रे मागे? काय नाही ना, जामच आहेत ना फक्त? हां, ए फणस पण आले. कोण काढणार आहे? चढणार आहेस का तू चढणार आहेस? भाऊ चढेल ना. फणस कच्चे असतील पण. भाजी नको. भाजी मला आहे ना, भाजी खायला कंटाळा येतो. म्हणून बोललो आज शुक्रवार तर आपण जाऊया ना, पहिले मच्छी घेऊन येऊया. काय आणण्याची मच्छी? काय भेटेल? चल ना निघूया. कारण इकडे घर बघा यांचं. हा मागचा एरिया आहे. ही नारळी झाड आहेत का इथे बाहेर आहेत ते? किती आहेत टोटल? हे दिसतात ते तेवढेच आहेत की? नाहीतर शाळा असेल काय? बघूया नंतर आपण. ह्याच्यावरती शाळा आहेत त्या. पहिला आपण मार्केटला जाऊन मित्रांनो. हा यांचं घर बघा किती मोठं आहे ते. सर्वात अगोदर तुम्हाला घर दाखवतो. हा इथे बेडरूम आहे. आताच रिसेंटली घर बांधलं आहे. अजून त्यांचं कलर काम वगैरे बाकी आहे. हा हॉल आहे. इथे सुद्धा एक बेडरूम आहे. ह्या साईडला हा काय आहे? हा पण बेडरूमच आहे. हा बेडरूम प्लस बाथरूम आहे. आणि याच्या हा मास्टर बेडरूम आहे का? हां, याच्या बाहेर गॅलरी आहे. अजून काम बाकी आहे. आणि या गॅलरीच्या खाली सुद्धा अजून 2 रूम आहेत आतमध्ये. इथून दिसतील, नंतर मी खाली जाऊन दाखवेन. खालच्या साईडला 2 रूम आहेत. इकडे सुद्धा एक बाथरूम आहे. या साईडला सुद्धा पॅसेज आहे बाहेर. आणि हा आहे बाहेरचा एरिया. त्याला आपल्या अंगण बोलतो आम्ही याला. खूप स्पेस आहे इथे, शांतता आहे. झालं रेडी, निघूया. चला, मार्केटला जाण्यासाठी 2 गाड्यांची व्यवस्था झाली आपल्याला इथे. आता दादा पण येतो. अरे स्टँड नाही काढला त्याने. चल त्याला जाऊन सांगूया. तर मच्छीला मसाला इथंच लागेल. जास्त आणू मच्छी नको. किती आणायची आहे? बाईने सांगितले मच्छी आणायला तर जरा जास्तच घेऊन या. चला, गावचा हा जो सकाळचा जुनागड कुठे आहे? जुना घर. हा जुना घर आहे. हा वाला मित्रांनो, हा यांचा जुना घर आहे. आणि तो आता तुम्हाला नवीन आहे. आता इथे कोण राहत नाही. काका राहतात इथे. काय करताय? इथे बघा, इथे सुद्धा मच्छीवाले बसलेत. पण आपण मार्केटला जाऊन येऊया, बघूया. आणि मी यांच्याकडूनच घेणार होतो, पण बोला आलो तर थोडंसं मार्केट फिरून येऊ. घर बघा, गावच्या लोकांची घरं बघण्यासारखी असतात एकदम. आपल्या मुंबईची लाईफ ही काहीच नाही आहे गावच्या समोर. जमते ना गाडी? हां, सावकाश. हा काय इथे होळी असते वाटतं. इथे होळी लागते, छोटी होळी. आज असेल ना छोटी होळी? कुठे सहान? ही सहान आहे. अच्छा, इथेच. मी काय बोलतो, आज छोटी होळी असेल ना आपली. आज संध्याकाळी आपण त्या सुद्धा होळीचं हे करूया. छोटा पर्या. हा पर्या.
पावसाळ्यात ह्याच्या वरलं पाणी आहे रे. हा साकव आहे इथे, त्याला आम्ही साकव म्हणतो. आणि बघा मच्छी आणण्यासाठी किती पब्लिक चाललेली आहे. 5 जण चालले आहेत. मच्छी आणायची 50 रुपयाची नाही 500 रुपयाची आणायची ना. आज स्वप्नील जी पाहिजे ती मच्छी घ्यायला तयार आहे. झिंगा खायचं बोलतो. झिंगा झिंगा स्वप्नील काय झिंगा. दिवसा पण झिंगा रात्री पण झिंगा. हा झिंगतच राहायचं आज. चला शाळेला मुलं निघाली आहेत. आपली तर सुट्टी आहे. बघा कशी सकाळ झाल्यानंतर मुलं दिसतील आता शाळेला चालत चालत जाणारी. इथे बघा घरातून निघाल्यापासून आहे ना आपण किती बाहेर आलोय. मला वाटतं 1-1.5 किलोमीटर आलोय ना. 1 किलोमीटर. हा आणि 1 किलोमीटरवरती इथून हा जो रोड गेलाय ना हा गणपतीपुळ्याला गेलाय सरळ. इथून गणपतीपुळे 31 किलोमीटर आहे. 31 दाखवतोय इथे. ते काय हां तर मग आम्ही ॲक्च्युली आता इथे 31 दाखवतोय गणपतीपुळे. इथे 21 का दाखवतोय. थोडंसं बोर्डमध्ये कन्फ्युजन आहे. एक ठिकाणी 31 नाही एक ठिकाणी 21 दाखवतोय. प्रॉपर जो डिस्टन्स आहे तो 21 किलोमीटरचा आहे. उद्या सकाळी आम्ही गणपतीपुळ्याला जाणार आहे. आज थोडं थकलोय रात्री ट्रॅव्हलिंग करून, त्याच्यामुळे आज जास्त काही करणार नाही. आज फक्त आराम करणार आहे. अच्छा इथेच मच्छी भेटते का. हा बंदर आहे काय. हो अच्छा हां. अरे बरं आहे मग तुम्हाला पण इथं लिलाव लागतो वाटतं. चांगलं आहे. जवळच आहे एकदम मच्छीसाठी काही टेन्शनच नाही. वाडा आहे. कोणता वाडा. मुरुगवाडा. हां इकडून आत जायचंय. इकडून हे बरं आहे. ह्यांच्या इथे घरापासून आहे ना 1-2-2.5 किलोमीटरवरती आलो आहे मी. जास्त पण नाही. आणि इथेच आहे ना मच्छीचं बंदर आहे. त्यामुळे मच्छीची सोय तर फुल आहे. माझ्या इथे सुद्धा गावी गेल्याच्या नंतर मच्छी मिळते हरणे बंदरमध्ये. पण सध्या दापोलीमध्ये पुणेकर एवढे घुसलेत ना की त्या लोकांमुळेच मच्छीचा मार्केट आहे ना पूर्ण पास झालं आहे. म्हणजे मच्छीचे रेट जे आहेत ना हे कायच्या काय झालेत. त्यामुळे नॉर्मल गावकऱ्यांना मच्छी खायला आहे ना मिळत नाही सध्या. अशा अवस्था दापोलीची झाली. आता इकडे घ्यायची आहे मच्छी. काय करायचं. जेटीची नंतर करूया की आधी करूया. जेटीची म्हणजे जेटीवरती पण आता मच्छी असेल. आता बोटी आहेत ना त्या आता लागतात. तिकडचा माल इथे येतो. मग आपण कुठे घ्यायची. तिकडे घ्यायची की इथे घ्यायची. आता इकडे तिथे विकत नाही ते लोक. विकत फक्त आपण ते दाखवायचे. चला मग आपण इथे बघून घेऊया पहिला काय मच्छी आहे ती. आणि नंतर मग आपण जेटीवर जाऊया. तिथे कोणती मच्छी येते बघूया. किती महिने झाला तरी. ह्याला 1 महिना झाला. 1 महिना झाला. शेड वगैरे टाकून पावसात वगैरे प्रॉब्लेम होतो ना त्यामुळे इकडे आता मच्छी मारण्यासाठी गेला नाही. आणि रोज चालू असतो मार्केट. रोज चालू. चल बघूया आपण. बघा फुल धमाल मार्केट आहे. जी पाहिजे ती मच्छी तुम्हाला सुरमई का. सुरमई एकदम फ्रेश माल. हे काय टकाटक माल. सुरमई बघा. 700 रुपये किलो आहे. 700 रुपये. 700 रुपये किलोवरती. आणि पूर्ण हा नग कितीला आहे. 3.5 किलो 700 ग्रामचा पीस आहे. हा किती ग्रामचा आहे. 3.5 किलो 700 ग्राम. 2400 रुपये. 2405. 205 छान आहे. तरी पण हरण्याच्या बंदरच्या कंपॅरिझनला ही खूप स्वस्त आहे. मला नाही महिना हलवा घेवा. 750 किलो आहे. स्वस्त आहे. आमच्या इथे खूप महाग आहे. 5-6 हलवा 750 किलो आहे. हलवा 750 किलो. किलो. आणि हा 1.5 किलो आहे. 900 रुपयाचा आहे. 900 रुपयाला सिंगल. 1.5 किलो. बागरा घेवा. बागरा 150 रुपये किलो. हे काय. हा काय. कोकेर 200 रुपये किलो. कोकेर 200 ला किलो. कोकेर काय असतं. पहिल्यांदा ऐकतोय मासा. कोकेर खायला एकदम चांगलं. हो कोकेर म्हणून आहे ना. मी फर्स्ट टाइम मासा बघितलाय. काय तो. आम्ही कोकेरच आहे. आपण कोकेरच आहे. खेकडा आहे. हा कोणता आहे. हा मल्याचा आहे की काय. कोण. कंटा. आणि हा काय. हा शिंगटी. शिंगटी हा नदीचा मासा आहे वाटतं. पण हा समुद्रातच मिळतोय.
या साईडला बघा इथे सुद्धा अजून खूप मच्छी आहे, माकुळ आहे, माकळी आहे. हे बघा इथे सुद्धा हे पण माकळीच आहे, ती मोठी आहे, छोटी आहे, बांगडा आहे. हा पण हलवाच आहे ना. मच्छी खूप खूप प्रकारची मच्छी आहे इथे. कोळंबी सुद्धा आहे. हो. अरे ह्याचं नाव काय? वागळी. वागळी मी आतापर्यंत ना वागळीचा मोठा मासा बघितला होता. ही छोटी पिल्लं नव्हती बघितली. बघा कशी छोटी छोटी पिल्लं आहेत ती. आणि हा मासा आहे ना खूप मोठा होतो. कमीत कमी 200-250 300 किलोचा मासा होता. आताच हा छोटा मासा आहे. मुत्री काय मुत्री मासा याचं नाव बघा काय, कोकणातला नवीन मासा मुत्री. फिशिंगला करतो ना. आणि हे दोघं आलेत मुत्रे सोबत. मुत्री मासा आहे. पुढे बघूया मार्केटमध्ये काय काय अजून. अरे कोळंबी बघ, कोळंबी जबरदस्त कोळंबी आले इथे, मोठी मोठी कोळंबी आहे. चायना माल नाही. इंडियन माल कशी आहे किलो? 220 रुपये किलो. 220 रुपये. थांबा तर मार्केट बघून ते येतो. पूर्ण मार्केट फिरून ते येऊया पहिला, नंतर घेऊया. ये हा सोलून आपण सोलायला टाइम. पुढे बघूया पुढे काय काय मच्छी आहे ते. इथे सुद्धा दिसते कोळंबी. कुठे जाताय गावाकडे? इथे बघा, इथे बघा मोठी मोठी कोळंबी. दादा कशी आहे कोळंबी? 300 रुपये किलो. आणि ती 550 रुपये किलो. मी इथलाच आहे, रत्नागिरीतलाच आहे. 1 किलोमीटरवरती माझं घर आहे. हे आपलं घर सांग कुठे आहे ते? आम्ही काय मुंबईवरून नाही आलोय. अहो कमी करा आपल्यासाठी. त्यांनी सरळ बोलले घ्या, कमी मी काय नाही, हाच रेट आहे. कुठून पण या दादा, पण आम्ही पण इकडेच आहोत. आम्हाला ज्या रेटने म्हणजे आपले पैसे ठेवूनच तुम्हाला. कुठे आहे? खाली 2. हो इथे बघा, इथे लॉबस्टर्स आहेत 2. हो दादा हे कसे आहेत 2? तर 1300 रुपये किलो आहे. अच्छा हे किलोमध्ये आहेत. आणि पर पीस तुम्ही हे कसे आहे? पर पिसाचं वजन होईल त्याच्यावर अवलंबून. त्याच्यावरती डिपेंड आहे काय होईल ते. काय होते आपल्या इकडे सगळं किलोवर जास्त असतं. अच्छा वाट्यामध्ये पण आहे काय काय मच्छी, पण जास्त तर किलोवर असतं. ओके. ही मच्छी कंटिन्यू चालू असते का तिकडनं आता जेटीतनं? हो हो सुरू असतं. चला बघूया. आणि सुरमई, ही ताजी सुरमई आहे का सकाळची? हो काल घेतलेला मला आहे. आता बोटी आले ते आता घेऊन. ओके या पुढे बघूया अजून काय काय येतो. हे काय? हॅलो हो हा कोणता आहे हो? मोरोसी, मोरोसा. मोरोसा मासा बघा इथे. हे बघा सुरमई, केवढी भली मोठी सुरमई आहे इथे. अजून इथे सुद्धा कोलबी आहे. हा खतरनाक कोलबी खायची तर अशी. खूप मार्केट आहे अजून त्या साईडला. पुढे सुद्धा आहे. पूर्ण मार्केट बघत नाही. एक मिनिट माझ्या आवडीची गोष्ट मला दिसले. पटकन ये. इथे बघा, ही माझ्या आवडीची गोष्ट मला इथे दिसले. शिंपळे आहेत. शिंपळे मला बनवायचे आहेत. आपण शिंपळे बनवूया कधी, संध्याकाळला घेऊन जाऊया. आपण संध्याकाळी परत येऊया मार्केटला. आता आपण जे आताला काय पाहिजे घेऊन जाऊया. इकडे सुद्धा आहेत. हे काय आहे? वाकांडे. हा शिंपल्यांचाच प्रकार आहे वाटतं. हा कुठे मिळतो? खाडी. आणि हा समुद्रात. हा दोन्ही पण खाडी जातात आहे. याचा बनवायची पद्धत सेमच आहे का? फ्राय पण करतात किंवा सेम. अच्छा. आणि ही खेकडी समुद्राची आहेत ना? खाडीची काळी खेकडीच. हो. आणि ही कशी देता तुम्ही? किलोवरती? किलोवर देतो किंवा असं वाट्यावर पण देतो. अच्छा. कसा आहे वाटा आता? ही जर घ्यायची असेल तर कितीला आहेत? हे 300 ला आहे. हां हे 600 ला आहे. अच्छा. आणि ह्यांचा वाटा कसा आहे शिंपल्यांचा? 50 रुपये मापटा. हे जे मापटा तुम्ही लावले 50 रुपये दोन्ही पण. आणि हा कोणता मासा आहे? पण ह्याचा कलर वेगळा आहे मुत्रीचा. तो मित्रांनो गावचा हे गावचं. अच्छा तावजी. तावजीची पोरं आहे ती मुत्री. बघा मच्छींची नावं काय काय आहेत ती खतरनाक एक. याला काय म्हणतात? हा टोल आहे. इथे बघा इथे ना मागची कटिंग होते. आणि ही आहे ना याची भजी बनवतात. त्या मागचे जे असे पीस आहेत ना भजीसाठी वापरले जातात. खूप छान लागते याची भजी. त्यांची पहिली दे माझी. इथे बघा आपल्याला 1 किलो कोळंबी घ्यायची आहे.
झाले 1-2 जास्त असेल चालेल. हां थोडी जास्त असेल तर काय प्रॉब्लेम नाही. दादा सोलून मिळेल ना? हो ते घेतले तिकडे बाजूला किलोला 20 रुपये घेतात. मित्रांनो 300 रुपये बोलतात आपल्याला कोळंबीचे सोलून. पण 250 देऊया काही. 250 ठीक आहे. 250पर्यंत. मला आहे ना लॉबस्टरसुद्धा घ्यायचा होता पण एक जबरदस्त आहे. हे बघा 250 देऊ आता. खतरनाक सुरमई आहे. केवढी आहे बघा. किती किलोची आहे ही? 9-9.5 किलोची. 9-9.5 किलो. आपण मच्छी घेतली, कोळंबी घेतली 1 किलो आणि थोडेसे बांगडे घेतलेत. बाकी मच्छी आहे ना उद्या बघूया. नाही संध्याकाळी परत यायचं आहे आम्हाला. ॲक्च्युली हा मोठा बंदर आहे इथे आणि मला याचा नाही प्रॉपर व्हिडिओ बनवायचा आहे. आता तर मी नॉर्मली असंच मच्छी घ्यायला आलो तर बोललो चल छोटा मार्केट असेल, मला माहिती नव्हतं. जाऊया घरी आताची मच्छी बनवूया आणि बाकी मग उद्या काहीतरी असेल ना ते घ्यायला उद्या परत येऊ. आंबे आलेत वरती आले. हां वरती आहेत हां. आणि बागेत आहेत की नाही? हो बागेत पण एवढे नाही आलेत. यावर्षी ना पाऊस पडला ना. जाऊन येऊया आपण नंतर संध्याकाळी थोडं राऊंड मारून. काय आम्हाला आतमध्ये घ्यायचा विचार होता की नाही? नाश्त्याला काय? उपमा बनायचा आहे अजून? अरे यार आम्ही लोक मार्केटला जाऊन मच्छी वगैरे घेऊन आलो तरी. मच्छी घे बघ कुठची आहे ती तुला आवडते. तुला तुझी आवडती एकदम नवीन आणली. नवीन मच्छी आहे. नवीन जुनी आणलीच नाही मी. म्हणजे तू न खाल्लेली मच्छी आहे. न खाल्लेली आहे. तू कधी मच्छी खाल्लीसच नाही असं स्वप्नीलचं म्हणणं आहे. काय उघडून बघ. नाही बाबा तो बघ कुठचा आहे तो. तूच तर बोलली होतीस त्याला स्वस्त्यातला काहीतरी घेऊन या. मग स्वस्त्यात बांगडाच मिळतो. काय बनवणार आहेस? मिल बाटके बनाएंगे. काय करायचं आहे आपल्याला? पिकायला वगैरे अजून सुरुवात नाही आली ना अजून. हा फक्त भाजीच्याच कामाचं आहे. या झाडावरती कमी आहेत. खालीच आहेत वरती फणसच नाहीत. काय हां इथे बघा छोट्या छोट्या कुयऱ्या आल्यात अजून. फणसाच्या भाजीसाठी फणसाची भाजी सुद्धा खातात इथे कोकणामध्ये. खूप लोक आवडीने खातात. मी तर नाही खात. मला आवडत नाही एवढी काही खास. हे बघा ह्या ज्या कोयऱ्या आहेत ना ह्यांची भाजी लोक बनवतात. पाहिजे तर तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवेन मी कशी भाजी बनवतात ती. इथे विहीर आहे यांची. अरे बाबा किती खोल आहे? जास्त नाही छोटीच आहे. ओपन कर. उसका डोर ओपन कर. जास्त नाही खोल. थोडीच आहे. जास्त नाही. पाणी भरपूर आहे पण. हाच पाणी प्यायला वापरता? हो इथे पण फणस आहेत. फणसाची खूप आहे. हे दादाला विचार नारळ आहेत का आपल्या? नारळ काढायचे. शाळा हां इथे तुम्हाला मगाशी बोललो होतो ना मी. यांची खाली सुद्धा रूम आहेत. मगाशी मला वरतून दाखवता नाही आले. या साईडला अजून काम बाकी आहे. खाली काम झालं नाही. बघायला गेलं तर पूर्ण घरचं काम बाकी आहे. थोडंसं राहण्यासाठी त्या लोकांनी सध्या काम केलं आहे. अंडरग्राऊंड रूम आहे ते. क्लब वगैरे ओपन करता विचारा की काय खाली क्लब काय. आगुल नाही? अरे काय तुमच्याकडे आगुल नाही? अरे कोण राहत नाही मग राहा. हो मॅनेजर 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 आगुल कुठे आहे? काय केलंस स्वप्नील? मी स्वतः साफ केले माझ्या हाताने. हां काय केलंस सांग मला जरा.
आतलं हे डोकं कापून त्याचं साफ केलं हो आम्ही साफ करून घेतो. हा, काय करायचं काय आता इथं कोळंबीचं काय बनवतोय? पण हे कोळंबीचं काय बनवतो का? कोळंबीची ग्रेव्ही. तू अंडी मिठ कोळंबीची ग्रेव्ही आणि बांगडा काय आणि बांगडा संध्याकाळी संध्याकाळी फ्राय करूया. भाजूया संध्याकाळी. चूल बनवूया बाहेर आणि चुलीवरती बांगडे भाजून खाऊया. आणि काम करूया संध्याकाळी थोडासा चिकन आणूया आपण, एक अर्धा 1 किलो, आणि आपण बार्बिक्यू बनवूया त्याचं पण मस्तपैकी तंदूर. आता याचं तू एक कर, ग्रेव्ही कर कोळंबीची आणि एक थोडासा रस्सा कर. आता थोडं जेवून घेऊया. थोडा टाइम लागेल ना आम्हाला बनवायला. हा शेफ, किती टाइम लागेल तरी पण? लागेल एक अर्धा तास लागेल सध्या. अरे तू तिला काय विचारतोस, तू सांग. मी आहे, मी नाही, मग तू कोण आहेस? मॅनेजर आहे. तू मॅनेजर आहे. मी जर आणणार ते प्रथम. मॅनेजर जरा हात पटापट चालवा. हात आतापासून थरथरायला लागला तुमचा. थोडंसंच आहे. 2 बूंद जिंदगी के पहिलाच थोडासा प्यायलो. सुकला ना. नारळाच्या झाडावरती जो नारळ सुकतो ना, तो खायला जाम भारी लागतो, कारण त्याच्यामध्ये जो नारळाचं पाणी वगैरे असतो ना, तो पूर्ण सोकून घेतो ना. चला मंडळी, या जेवायला खूप टाइम वाट बघितल्याच्या नंतर फायनली आमचं जेवण रेडी झालंय. स्वप्नीलचा भाऊ आहे आमच्यासोबत, मोठा भाऊ. आणि आम्ही आणली होती कोळंबी. त्याचा अरे यार काय आहे हा, कोळंबी मसाला बनवलाय. बघून आहे ना असं वाटतंय तुटून पडावं लगेच, एवढी भूक लागली. ह्याच्यामध्ये काय आहे, कोळंबीची आपली ग्रेव्ही आणि राईस, चपाती, कांदा, लिंबू. चला तर मग खायला सुरुवात करूया, भूक जाम लागले. चला फायनली ताट आपलं आलेलं आहे समोरचे. टेस्ट करूया आजची कोळंबी कशी झाली ती. गावाला येऊन मच्छी खायची मजा खूप वेगळी असते. त्याच्यासाठी आम्ही एवढं कष्ट घेऊन मार्केटला जाऊन मच्छी घेऊन आलोय. बापरे, जमलो खाऊन खाऊन. मस्तपैकी जाडी जाडी कोळंबी आहे, ताजी आहे. ताजी आहे, फ्रेश. बंदर जवळ असल्यामुळे आहे ना, यांना रोजच्या रोज फ्रेश मच्छी भेटते. छान आहे. थोडंसं लिंबू मारून अजून त्याची टेस्ट वाढवूया. बाहेर कोकिळेचा आवाज येतो तुम्हाला? सकाळपासून कोकिळ आहे बाहेर. हो सर, मॅनेजर, पहाटेपासून. पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ बघता येतील. जाम जाम जाम. चला मित्रांनो, आत्ता ही व्हिडिओ आहे ना येतेच थांबूया. व्हिडिओ खूप मोठी होईल. हे बघा, हे जाम आहेत. थोड्या वेळाने आहे ना संध्याकाळी आम्ही जाम काढू, दाखवतो तुम्हाला, खूप छान लागतात. ही व्हिडिओ कशी वाटली ना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडले असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जमेल तेवढी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.